मित्रांनो, चॅनलला आपल्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील। आणि आपले आता इथून पुढे समोर जेमतेम सोयाबीन निघाल्यानंतर व्हिडिओ पडणारच आहेत। आता आपण डिग्रस या गावी आलो। हे बघा, आता समोर काही शेतात गाडी जात नव्हती, त्यामुळे आपण इथं गाडी लावली। आता या पांदीनं आपण पायी पायी चाललो आणि पाणी जास्त असल्या कारणानं आपल्याला इथून काही गाडी समोर नेताच येणार नाही, कारण त्यांच्या शेतात गाडी जातच नाही। त्याच्यामुळे आपल्याला तिथं गाडी लावून पायी पायी जाणं लागेल। हे बघा, इकडं पूर्ण नदी असल्यामुळं रेतीची वाहतूक होते, त्याच्यामुळं हा रस्ता उन्हाळ्यात खराब झालेला आहे। आणि तसा विशेष जर विचार केला, यावर्षी पाऊस पण चांगला पडलेला आहे, त्याच्यामुळं खड्ड्यात पाणी झालेलं आहे। तुम्ही बघू शकता। आता आम्ही शेतात चाललेलो आहे। हे बघा, आता हे पांदीचे रस्ते कसे आहेत मित्रांनो, तुम्ही बघू शकता। आता आम्ही परड्यात आलो त्यांच्या शेताच्या एका ठिकाणी। आपल्याला पाणी पाहिजे, तिथलचे सोयाबीनचं तुम्हाला हे दाखवलं थोडं। सोयाबीन वगैरे त्यांच्या शेंगा लागलेल्या आहेत आणि पाणीच पाणी। पण यांना डाळिंब लावायचं आहे, त्यांचं मंजूर झालेलं आहे। तर या शेतकरी मित्राचे डाळिंब लावण्यासाठी एक बोर घ्यायचा आहे त्यांना। तर ते बोरचा पॉईंट देण्यासाठी आपण त्यांच्या शेतात चाललो। तर त्यांच्या शेतात जेमतेम असं आहे मित्रांनो, की ते पूर्ण हा जो एरिया आहे हा पडिताच आहे, त्याच्यामुळे इथं गाडी येण्याचे चान्सेस आहेत। पण ते केव्हा येईल, ज्यावेळेस हा पाण्याने झाला त्यावेळेस येईल। नमस्कार मित्रांनो, आपण आज राहुल कैलास पराड यांच्या शेतात हे बघा, तुम्ही बघू शकता पाणीच पाणी वरती। पण आपल्याला बोरवेलचा पॉईंट घ्यायचा आहे। देवळगराच्या तालुका आहे ना, देवळगराच्या तालुक्यात, बुलढाणा जिल्ह्यातील देवळगराच्या तालुक्यातील चिखली डिग्रस या गावी आलो आपण। आता इथे एक आपण हे टेकड्यावर एक बोरवेलचा पॉईंट काढणार आहे आणि तुम्ही पाहू शकता खाली दगडच आहेत। नेमकं आता कुठं पॉईंट निघतं ते बी महत्वाचा विषय। आणि जो वरचा पाणी पडला या दगडावर तर काय थांबू शकत नाही, लगेच निचरा होतो पाण्याचा। त्यामुळे आपल्याला शक्यतो समजेल पॉईंट कुठे येईल यांचा। आता हे ऑर्डर आपण चेक करणार आहे। आणि या गावाला पाणी तसं चांगलं आहे, पूर्ण नदी जायला असल्यामुळं पाण्याची अडचण नाही। तर चला मग आता आपण नाण्याच्या साह्यावर चेक करू। हे बघा, आता इथं एक आपल्याला थोडा छोटा झरा लागलेला आहे। आता एक झरा इथं लागलेला आहे, त्याच्यावर आपण थोडं इंधन म्हणून काडी वगैरे ठेवू। त्याच्यानंतर समोर पाहू, हे आपल्याला पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिणचे आपण एक कोपरे पाहणार आहे। त्याच्यामुळे हे बघा, तुम्ही बघू शकता हे दगडच तिथं पूर्ण पडित आहे। थोडा पाणी जर नाही पडला, त्या पांदीच्या रस्त्यानं जर गाडी आली तर यांच्या शेतापर्यंत गाडी येऊन जाते। चौकडून बघू शकता तुम्ही। हे बघा, आता चौकडून जर विचार केला तर हे पडितच आहे पूर्ण। या पडितात यांना बोरवेल घ्यायचा आहे आणि यांची शेती जी आहे ते थोडं त्याच्या खालून आहे, त्याच्यामुळे इथं गाडी लागायचे चान्सेस आहेत। तर ते तुम्ही आता बघू शकता। हे बघा, आता हे इथं एक आपल्याला इथं एक पॉईंट लागला आणि पण असं वरवरी पाच जाणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला तिथं समजलंच पडीत चांगलं मोठा असल्यामुळं इथं गाड्याची अडचण नाही आणि पाण्याचं इथं काही गाडी डबल असं काही होणार नाही, कारण आपल्याला सुरुवातीलाच इथं दगड आहे। जे आपण उभे ते दगडावरच उभे म्हटलं चालतं, सरळ सरळ कडक एरिया आहे थोडा। आणि इकडचा जो एरिया आहे मित्रांनो, तो सांगायचं झालं तर इकडं जे आहे ना, ते डिग्रसला वरच्या पातळीतलं पाणी जास्त प्रमाणात लागतं, म्हणजे विहिरीचं म्हणतो आपण त्याला। तर यांचा बोरवेल असल्यामुळं यांना काय होईन, बोरचं घ्यायचं आहे। तर आपण हे चेक करतोय, तर याला 20 ते 40च्या मधात माझ्या हिशोबानं चांगलं पाणी लागेल। जास्त खोल जायचं काम नाही बोरला। पण कसं आहे, सर्व झरे किंवा सर्व पस्ते तोडणं महत्त्वाचे असतात, त्याच्यामुळं शक्यतो बोर गेला तर थोडा खोल जाईल आणि याला चांगलंही पाणी लागेल। जेमतेम आता बघू आपण किती। चला तर मग आता आपण हा इथला जो एरिया आहे हे बघू। आता इथं यांचं पूर्ण पडित आहे, तेवढं घेऊन टाकू आणि त्याच्यानंतर पाहू। इथं जेमतेम आपल्याला 400-450 फुटापर्यंतची पाण्याची पातळी जेमतेम लागू शकते मित्रांनो। आणि इकडचं जे काय होतं माहिती का, इकडं थोडं खाली नरम कच्चा खडक लागल्यामुळं खाली पाणी पास व्हायचे बी चान्सेस आहेत, पाणी जायचे चान्सेस आहेत। हे बघा, इथं बघू शकता वरूनच दगड आहेत, त्यामुळे इथं काय अडचणी। सुरुवातीला चांगला पाणी लागलं तर हा बोर शक्यतो खाली काही जास्त खोल घ्यायचं काही काम पडणार नाही। जेमतेम याला 2 झरे लागले, 2 आपल्याला पूर्व पश्चिमचे झरे लागलेले आहेत, त्याच्यातून जो स्ट्रॉंग असेल तो आपण निवडणार आहे। आता आपण इथपर्यंत आलो, तर इकडं शक्यतो आपल्याला काही लागलं नाही। आता हे बघा, बघू शकता तुम्ही। धन्यवाद। तसं आपण बोरच मारणार आहे, म्हणजे आपल्या एका दगडात 2 शिवाड्या हरकवणार आहे, म्हणजे टेस्टिंग होती पाण्याचं समजतं। वर जर पाणी लागलं तर समजून घ्यायचं की विहिरीला आपल्या एवढं फुटावर पाणी। जर खोल वाटलं, म्हणजे चांगलं लागलं खोल लागलं तर आपलं ते तेवढा खर्च वाचला तर नंतर आपण पाणी पडू शकतो, तसं होणार नाही। पण उद्याचं माहीत असं तिथे लागलं का एक पॉईंट आपल्या हा कमी जास्त पडणार आहे। बोर मारल्यानंतर मी थोडीफार फटकवते ना, 2-4 फूट मागं नाही, इकडे तिकडे करता हां ते झरे नाही, ते जोडा लागते चांगली जोड्यानंतर हातात
लोड आहे चांगलं पाण्यात. हे इथं समजा आपण ह्या लाईनीत जर बोर झाला आपला, ह्या लाईनीत तिथपर्यंत कुठे घेऊ शकतो. तर आपल्याला भविष्यात इथं आपण इथं पाणी दिले समजा तर हे विहिरीच आपलं टेस्टिंग म्हणून होऊन जातं. आणि जर इकडे आला तिथे आला तर विहीर एकटं वरून घ्यायचं ना थोडीशी खाली, कारण पंप घालतो मी याच्या अंदाजानं. दोन्ही पत्र सारखे ती जागा चढली ना. बस का ते नागाडी काढताना खनगिरी गज ठोकेला होता ते आपण गन्नावर ठेवलं, दगड ठेवला. तो गज नव्हता बसला. रोईच्या बाजूला ते पॉईंट. हा रोहितच्या पॉईंट का सगळं होते ना. इथं गाड्या लावल्या पहिलं तिथे जागीच. आपण लवकर घेणार डायरेक्ट म्हणजे आपण बंद युट्यूबला म्हणजे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला आपण तुझी पॉईंट डायरेक्ट युट्यूबला पाहिजे तो पॉईंट एक होऊ शकतो. पण त्याच्यातून आपल्याला एकच जोड नाही कोणता. हा ना, एक तर ही लाईन सरळ गेली की नाही, एक तर त्या खालच्या कोपऱ्यात तिथं, नाही तर मग ह्या लाईनीच्या हिशोबाने ह्या इथं कुठं जिथं भेटायचं. याच्यापेक्षा जर अजून पुढे जर वाटलं काय तर मग आपण जाऊ ना तिथपर्यंत. एवढं पाणी आज बोर बीर काही बी ते झाडाला मांडायचे. हे झाड आहे तोपर्यंत काढायचं. कारण हे जे झाड आहे लिंबाचं असल्यामुळे याच्या जागेवर जर खाली लिंबा खाली असं जर ठाण्याचे लिंबा झाड आहे त्यामुळे ह्या इथं जर ठेवल्या या जागृती म्हणजे म्हणून ते चांगलं राहते. आणि तुम्ही विहीर घ्या का बोर घ्या समजा एक विषय, तुम्ही ज्यावेळेस विहीर किंवा बोर काही बी घ्या तर तुम्हाला एकच टाईममध्ये एकदा दादरा मांडला विहिरीचे किंवा बोर. ती जी लाईन आहे का ती या दगडा खाली असते. ही खाली जाणार. ही सूर्यकोण होतं ना, ही पूर्व पश्चिम लाईन आहे, ती उत्तर दक्षिण लाईन. हां ते दगड घ्या हेच ना जरा पुढं चालला आपल्याला. एवढा रोड इंटोर पाहिजे.
बोलो। अभी डिग्रस। हाँ, घर पे आ रहा मैं अभी 1-1:30 बजे। नहीं नहीं, पानी निकलना बाकी है अभी। टाइम तो लगेगा अभी आधा घंटा। हाँ, 12 बज गए क्या? अभी 1:30-2 बजे तक आते हम घर को। हाँ हाँ। नमस्कार, मी भूजल शोधक अशोक शिंदे, जिल्हा बुलढाणा। मी आज बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील डिग्रस या गावी आलो। आपले शेतकरी मित्र राहुल भाऊ पराड यांच्या शेतात आपण बोरवेलचा पाणी देण्यासाठी आलो. जेमतेम सोयाबीनला शेंगाच लागल्या म्हटलं चालतील आता, पण त्यांना आता या पडीतच गाडी येते, त्यामुळे इथं थोडंफार वातावरण सुकल्यानंतर इथलचं जे बोर होईल हा मोजून 4-5 दिवसात जर पाणी नाही आला तर हा बोर 5-6 दिवसात होऊ शकतो. आणि जेमतेम आता इकडचा जर विचार केला तर इकडं एक पूर्णा नदी गेल्यामुळे इकडच्या वरच्या पातळीत इकडच्या भागात चांगलं पाणी लागतं. जेमतेम 20 ते 60च्या मधात इकडचा पहिला टप्पा कटल या बोरवेलचा. दुसरा जो लागल तो 110 वर लागल, त्याच्यानंतर 240 वर आणि 370च्या दरम्यान, म्हणजे जेमतेम 400 फुटापर्यंत इथं 4 झरे लागतील. खालचे जे झरे आहेत ते उन्हाळा भरणीसाठी चालतील आणि वरचा जो झरा चालन हा हिवाळ भरणीसाठी फुल चालल. जेमतेम याला 3च्या पंपाच्या पुढे पाणी लागल. सध्याच्या घडीला कसं आहे, वातावरणाच्या हिशोबाने जर विचार केला तर पातळीत चांगल्या प्रमाणात पाणी आहे, त्यामुळे सध्या तरी शक्यतो याला 5च्या पंपाचं पाणी लागायचे चान्सेस आहेत. पण उन्हाळ्याचा जर विचार केला तर याला 1.5-2 इंचीपर्यंत पाणी चालल अशी अपेक्षा आहे. लवकरच याचा व्हिडिओ आपल्याला येऊनच जाईल, कारण जेमतेम चुकीचं पाणी लगेच जेमतेम लवकरच होणार आहे. धन्यवाद.